मागील आठवड्यामध्ये आपण काही विषय पाहिले होते. आजच्या मीटिंग मध्ये आपण महत्वाचा आपला पहिला मुद्दा असणार आहे, तो म्हणजे भारतीय न्यायसंहिता. आपल्याला भारतीय न्यायसंहिता सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. कारण आपण जर का समाजामध्ये जनतेचे प्रश्न सोडवतोय, तर बऱ्याचशा अशा काही घटना अ, आपल्या समोर येतात, की ज्या घटनेतून आपल्याला अ, बऱ्याचशा विरोधाला सामोरं जावं लागतं. काही वेळेमध्ये आपल्यावर सुद्धा अ, अन्याय होण्याची शक्यता असते. आपल्यावर सुद्धा अ, कायद्याच्या दृष्टिकोनातून अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, हल्ला होण्याचा प्रयत्न असतो किंवा बऱ्याचशा अशा घटना असतात. मग अशा वेळेमध्ये आपल्याला कायदा माहिती असेल, लास्ट टाइमच्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं, की आपण एक पत्रकार आहोत, आपण एक वकील आहोत. म्हणजेच काय? तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे कायदा माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याकरिता आपण भारतीय न्याय संहिता, कारण आता याच्या आधी आयपीसी होतं. आयपीसी सेक्शन आपल्याला बऱ्यापैकी प्रत्येकाला माहिती होते. काहींना नसतीलही, परंतु बहुतेकांना आयपीसी सेक्शन माहिती होते. पण आता त्या आयपीसीचा एवढा फारसा उपयोग होत नाही, कारण जर तुम्ही एफ-आय-आर किंवा तक्रार जर बघितली तर त्याच्यामध्ये बीएनएस सेक्शन लावला जातो. म्हणजे 2025 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे, भारतीय न्याय संहिता. आधी भारतीय इंडियन पेनल कोड होतं, आयपीसी सेक्शन ज्याला आपण म्हणतो. आता त्याला मराठीमध्ये केलं भारतीय न्याय संहिता, बीएनएस. ते माहिती असणं आपल्याला गरजेचं होतं. तर ते आपला आजचा पहिल्या मीटिंग मधला पहिला मुद्दा आहे, भारतीय न्याय संहितेतील कलम 115, 116 आणि 117 हा काय आहे. तर आयपीसी सेक्शन मध्ये आपल्याला माहिती होतं 323, 325, 326 जे कलम होते, तेच कलम बीएनएस मध्ये 115, 116 आणि 17 आहे. बरं, मग हे काय आहेत? तर ज्या वेळेमध्ये एखादी घटना अशी घडते, की जिथे वादविवाद झालेला आहे, मारहाण झालेली आहे. तर मारहाणीमध्ये प्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे. घटनेमध्ये एखादी घटना घडते, एखादा अपघात घडतो, त्या ठिकाणी जी मारहाण होते, आरोपी असेल, फिर्यादी असेल, जी पण दोघांमध्ये चलबिचल होते, त्यावेळेमध्ये जी काही मारहाण केली जाते, त्या मारहाणीमध्ये प्रकार असतात. त्या प्रकारानुसार हे कलम लावले जातात. आता काही वेळेमध्ये आपण म्हणतो, की असा कलम लावा, तसा कलम लावा. पण पोलीस का लावत नाहीत? कारण त्या प्रकारचं मारहाण प्रत्यक्षामध्ये दिसत नसते आणि म्हणून तसा कलम लावला जात नाही. तर 115 आयपीसी मध्ये 323 जो लावला जायचा, तो म्हणजे असा, की साधी मारहाण झालेली आहे. दोन मित्र आहेत, एका ठिकाणी बसलेले आहेत, बोलाबाली झाली, एकमेकांना हाताने मारणं, पायाने मारणं, लाथाबुक्क्याने मारणं, जे वादविवाद होतात त्यांच्यामध्ये शाब्दिक पहिल्यांदी चालू होते आणि नंतर मग लाथाबुक्क्याने मारहाण करणं, हाताने मारणं किंवा एकमेकाची गळपट्टी धरणं किंवा कानफडीत मारणं, असे जे प्रकार घडतात, तर त्या वेळेमध्ये जो साधी मारा किंवा आतून लागलेला मार असतो, म्हणजे आपण ज्याला मुका मार म्हणतोय, असं मारलेला असेल किंवा वल दिसत असेल. आता समजा काठीने जर का मारलेला असेल, परंतु त्याचा काही पुरावा दिसत नाही आणि वल दिसत असेल, तर मग तिथे 115 हा सेक्शन लावला जातो भारतीय न्याय संहितेनुसार. त्याच्यापेक्षा थोडा जास्त दुखापत असेल, कुठेतरी रक्त निघत असेल किंवा लागला असेल, जास्त मार झालेला असेल किंवा ते स्पष्टपणे दिसतंय, म्हणजे हाताची बोटं स्पष्ट दिसतात, कुठेतरी रक्त निघालेलं दिसतंय, कुठेतरी नख लागलेलं दिसतं, कधी-कधी उरबाडे होते. त्याच्यामध्ये एखाद्याला नख लागला जातो, त्याच्यातून रक्त निघतं. काही वेळामध्ये एखादी छोटीशी वस्तू असते हातामध्ये, ती लागली जाते. हातामध्ये घड्याळ असेल, हातामध्ये ब्रेसलेट असेल किंवा चेन असेल, ती खेचताना रक्त निघाला असेल किंवा अशी छोटीशी जखम ज्याला आपण म्हणतोय, जखमेसारखा तो प्रकार असतो. तर असा काही प्रकार घडला असेल, तर त्या वेळेमध्ये 325 नुसार आयपीसी सेक्शन आणि बीएनएस नुसार 116 लावला जातो. त्याच्या पलीकडे जर जास्त गंभीर जर असेल, की ज्याच्यामधून एखादं हाड मोडलं असेल, फ्रॅक्चर झालं असेल किंवा एखाद्या वेळेमध्ये असे काही जोरात दंगल प्रकार आपण ज्याला म्हणतोय, की अति भयानक प्रकार जो मारामारीचा असतो, ज्याच्यामध्ये कुठल्यातरी धारदार शस्त्र असतं, चाकू असेल, सुरा असेल, तलवार असेल किंवा अशा प्रकारचे जे काही शस्त्र असतात, तर त्या वेळेमध्ये ही याच्याने केलेली जी दुखापत असते, एखादं हाड मोडलेलं असेल किंवा मोठी जखम झालेली आहे, शिरा कापलेल्या आहेत किंवा तुटलेल्या आहेत किंवा जास्त प्रमाणामध्ये रक्त निघतंय किंवा डोकं फोडलेलं आहे किंवा काहीतरी गंभीर दुखापत ज्याला आपण म्हणतोय,
एकदम अति भयानक दुखापत ज्याला आपण म्हणतोय, गंभीर स्वरूपाची ज्याला आपण दुखापत म्हणतोय, अशी दुखापत जर झालेली असेल, तर त्या वयामध्ये 117 लागलं. काही वेळेमध्ये काय असतं, की तुम्ही जर एफ-आय-आर एखाद्याची जर बघितली, तर त्याच्यामध्ये 115, 116, 117 तिन्ही कलम टाकले जातात. का? तर त्यामध्ये जो जबाब दिला जातो किंवा जे स्पष्टपणे दिसतं, त्यानुसार तो काही ठिकाणी वरखडलेला असेल किंवा काही ठिकाणी लाथाबुक्क्यांचा मार बसलेला असेल, तो जो मुका मार ज्याला आपण म्हणतोय, तर त्यानुसार 115 कलम लावला जातो. थोडीशी कुठेतरी हातामध्ये ब्रेसलेट असेल, घड्याळ असेल, ते लागलं त्याच्यामध्ये कुठेतरी खरचटलं आणि थोडंसं रक्त निघतंय म्हणून 116 पण लावलं. आणि गंभीर मोठ्या धारदार शस्त्राने, तलवारीने, चाकूने कुठेतरी भोसकलेला आहे किंवा जास्त मोठी जखम, गंभीर दुखापत केलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर रक्त बाहेर पडलेलं आहे, अशी जर असेल तर 117 सुद्धा लावलं जातं. म्हणजे काही ठिकाणी तीनही कलम आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की भारतीय न्याय संहिता बी-एन-एस सेक्शननुसार 115, 116 आणि 117 कधी लावला जातो. हे आपल्या प्रत्येकाला माहिती असणं. काही वेळेमध्ये काय होतं, की एखादी गंभीर स्वरूपाची घटना असते, गंभीर स्वरूपाची मारहाण केली जाते आणि त्याच्यामध्ये फक्त 115 किंवा 116 कलम लावला जातो किंवा 115 लावला जातो किंवा फक्त 116 लावला जातो. मोठं लोखंडी सळई घेतलेली आहे किंवा समोरच्या आरोपीच्या हातामध्ये कुठलातरी सुरा आहे, चाकू आहे आणि सुरा, चाकू हातामध्ये असताना सुद्धा कलम त्याच्यामध्ये फक्त 116 लावलेला आहे. तर तिथे जर आपण फिर्यादीच्या बाजूने असेल तर आपण सांगितलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, की गंभीर स्वरूपाची ही दुखापत आहे. ह्याच्याने काहीतरी मोठा प्रकार घडू शकतो किंवा संदर्भित व्यक्तीला, त्या व्यक्तीला मोठी गंभीर इजा होऊ शकते किंवा मृत्यूस कारणीभूत सुद्धा होऊ शकतो. मग अशा वेळेमध्ये 117 लावणं गरजेचं आहे. कारण मारहाण करताना मोठं लाकूड आहे किंवा काठी आहे किंवा ते हत्यार आहे, हे दिसतंय. ते दिसत असल्यामुळं आपण अशा ठिकाणी कारवाई करणं गरजेचं हा कलम लावला की नाही, तो पाहणं गरजेचं आहे आणि जर नसेल लावलेला, तर आपल्याला माहिती असल्या कारणानं आपण एक समाजसेवक, sorry, सामाजिक कार्यकर्ता अ, किंवा माहितीगार एक व्यक्ती अ, असल्या कारणानं आपण हे सांगणं गरजेचं आहे, की अशा प्रकारचा गुन्हा एवढा गंभीर स्वरूपाचा असताना आपण हा कलम लावला का नाही हा जाब सुद्धा आपण विचारला पाहिजे. त्याकरता आपल्याला हे कलम माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय न्याय संहितानुसार कलम 115, 116 आणि 117 हे दुखापतीचे, मारहाण केल्यानंतरचे कलम लावले जातात. साध्या प्रमाणामध्ये जर असेल तर 115, थोडी गंभीर स्वरूपाची असेल तर 116 आणि अतिगंभीर स्वरूपाची असेल तर तिला 117 कलम वापरला जातो, लावला जातो. हे जरी भारतीय न्याय संहितेचे 3 कलम आपण आज पाहिले. बाकीचे कलम आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. त्यानंतर आपले मानवाधिकारचं कार्य कशाप्रकारे असतं, आपले मानवाधिकार कशाप्रकारे कार्य करतात. 2-3 दिवसांपूर्वी घडलेलं आणि आपण केलेलं काम, ज्या काही 2-4 दिवसांमध्ये आपण कामं केली, त्या संदर्भातीलच मी माहिती देतो. इतर माहिती देण्यात काही वावगं ठरणार नाही. जे आपण ज्या आठवड्यामध्ये काम करतोय, ते जर काम आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं, तर नक्कीच प्रत्येकाला आपल्या परिसरामध्ये कशाप्रकारे काम करायचं आहे, हे सुद्धा लक्षात येईल. आपल्या एका पदाधिकाऱ्याच्या संदर्भातच घडलेली घटना होती. ठाणे परिसरामधील, ठाणे शहरामधील ही घटना होती. त्यांचं बँक लोन होतं. बँक म्हणजे फायनान्स प्रायव्हेट बँक होती. त्याच्यामध्ये लोन होतं आणि त्यांचं त्या बँकेने जेव्हा त्याचं व्हॅल्युएशन केलं त्या लोनचं, तर त्या बँकेकडून चुकी झाली होती. त्याचं व्हॅल्युएशन जास्त दाखवलं गेलं आणि जबरदस्तीने त्या बँकने किंवा त्या फायनान्स कंपनीने संबंधित व्यक्तीला जास्त रक्कम घ्यायला लावली, की तुम्ही एवढी रक्कम घ्या, की तुमची जास्त रक्कम निघते. आता कुठल्याही व्यक्तीला जेव्हा जास्त रक्कम मिळते, तर कुठली व्यक्ती सोडत नाही. मी जर का 10,000चं लोन घेतलेलं आहे आणि वरून मला ₹1000 हे फायनान्सवाले एक्स्ट्रा देतात, की हे घ्या तुम्हाला मिळतात, तर कोण सोडणार आहे? म्हणून संदर्भित व्यक्तीने सुद्धा ते घेतलं. परंतु काही दिवसानंतर लगच्या लगेच आता लोनमध्ये टेन्युअरमध्ये आल्याच्या नंतर आपण तो विचार करतोय, की आता जर माझा 10,000चं लोन आहे, एक्स्ट्रा मला अमाउंट ₹1000 मिळालेली आहे आणि माझा मंथली इन्स्टॉलमेंट ₹300 आहे, तर मी ₹300च भरणार आहे. हा प्रत्येकाचा एक हे असतं. तर त्या पद्धतीने त्यांचं नियमित चालू होतं, परंतु अचानक त्यांना बँकेचा फोन येतोय आणि तुम्ही जी वरची अमाउंट घेतलेली आहे, ती आत्ताच्या आत्ता रिटर्न करा बँकेला. अशा प्रकारच्या काही हॅरेसमेंट सुरू झाली. त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला कळवलं, की "सर असा-असा प्रकार आहे." त्यांना म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही. आता कुठे होत नाही. व्हॅल्युएशन जरी बदललं, तरी आपण त्यांच्याकडे मागायला गेलेलो नव्हतो पैसे. बँकेने स्वतःहून आपल्याला पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळं व्हॅल्युएशन कमी हो किंवा जास्त होऊ दे, ही जबाबदारी ती त्या बँकेची, त्या फायनान्सची."
मग दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर संबंधित बँक मॅनेजरने त्या व्यक्तीची माफी सुद्धा मागितली, की आमच्या नजर चुकीनं ज्या गोल्ड लोन होतं, त्या गोल्डचं जे कॅरेटमध्ये रूपांतरण होतं, ते चुकीच्या पद्धतीने लावलं गेलं होतं. म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा अमाउंट दिली होती. ती आमची चुकी होती. त्याबद्दल आम्ही क्षमा मागतोय. म्हणजे त्या महिलेची क्षमा सुद्धा त्यांनी मागितली. परंतु मुद्दा असा आहे, क्षमा मागितली इथे विषय संपतो का? आपल्या प्रत्येकाला ते माहिती असणं गरजेचं आहे. क्षमा मागितली म्हणजे विषय संपला का? कदापि नव्हे. त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. आता या व्यक्तीकडे पैसे होते म्हणून त्या व्यक्तीने पैसे नेऊन दिले. क्षमा मागितली पण पैसे मागितले ना त्यांनी तात्काळ. म्हणजे आपल्याला न्याय मिळाला का? नाही. त्या ठिकाणी आपण स्वतः तत्परतेने आवाज उठवणं गरजेचं आहे. त्यांनी माफी मागितली, माफी मागून काय? पैसे तर भरायला लागले. जर का त्या व्यक्तीकडे पैसे नसते, तर त्या व्यक्तीने काय केलं असतं? हा प्रश्न माझा होता. म्हणून आपण त्या ब्रांच मॅनेजरला सांगितलं, की साहेब त्यांना आपण मान-सन्मान दिला. साहेब नमस्कार असे शब्द वापरले. त्याच्यानंतर त्यांना एवढाच प्रश्न केला, की साहेब आपण ही चूक केली, माफी मागितली, परंतु याच्यापुढे पुन्हा अशी चूक होता कामा नये. हे त्याने लांबूनच ऐकल्यानंतर तो त्या व्यक्तीला म्हणतोय, की "मी कोणाशीही बोलणार नाही. मी फक्त कन्झ्युमरशी बोलणार. मला माहिती नाही, मला कोणाशी बोलायचं नाही." त्या व्यक्तीने एवढंच म्हटलं, "स्पीकरला फोन कर." स्पीकरला फोन केल्याच्या नंतर त्यांना आपण सुरुवातीला चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट दिला होता. साहेब म्हणून त्याला मान-सन्मान दिला. परंतु त्याला असं वाटलं, की मी मागितलेली माफी हा कुठेतरी माझा कमीपणा आहे आणि तो आता कुठेतरी बाहेर जाईल. म्हणून तो थोडासा घाबरला आणि म्हणून त्याने बोलायला नाकारलं. म्हणून आपण त्या व्यक्तीला सांगितलं, की फोन जो आहे हा स्पीकरला टाक. ज्या वेळेमध्ये फोन स्पीकरला गेला, त्या वेळेमध्ये त्याला अरे-तुरेचीच भाषा वापरली. त्याला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, की कन्झ्युमर लॉनुसार तुम्हाला प्रत्येक कस्टमरशी, प्रत्येक कन्झ्युमरशी संयमाने बोलणं गरजेचं आहे. त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. तुमची चूक तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे आणि तुमच्या चुका या कस्टमरवर, त्या गिरायकावर, त्या ग्राहकावर तुम्ही लादू शकत नाही. हा कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ आहे. असं सांगितल्यानंतर त्याला कळतं, की आता माझं काहीतरी होणार आहे. आणि म्हणून त्यांनी ते बोलायला नाकारलं. नाकारल्यानंतर मग मी स्वतः सांगितलं, की जर तो नाकारतोय, त्याची चुकी आहे. म्हणजेच त्याचा माज असेल, तर त्याचा माज सुद्धा आपण उतरवला पाहिजे. जर तो कन्झ्युमरशी असा वागत असेल, कन्झ्युमरला जर आरेरावीची भाषा करत असेल, कन्झ्युमरला जर उलट बोलत असेल, तर अशा व्यक्तीचा आपण माज उतरवणं गरजेचं सुद्धा आहे. माज उतरवणं म्हणजे कायद्यानुसार आपण म्हणतोय. आपण कायद्याच्या पलीकडे जाऊन करत नाही. अशा वेळेमध्ये जेव्हा आपण वाद केला, त्याचा सिनियरचा नंबर मागितला. त्यांना आपण स्ट्रिक्टली सांगितलं, की हा घडलेला प्रकार आमच्याकडे संपूर्णपणे रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्डच आणि तुम्ही केलेलं जे प्रकरण आहे किंवा आमच्या कन्झ्युमरची केलेली जी फसवणूक आहे, ही आम्ही आर-बी-आयला पोहोचवतोय आणि कन्झ्युमर कोर्टमध्ये हे संपूर्ण प्रकरण आम्ही घेऊन जातोय आणि तुम्हाला कायद्यानुसार धडा शिकवतोय आणि नक्कीच तुमची जी काही प्रायव्हेट फायनान्स आहे, ही बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. असं सांगितल्यानंतर थोडंसं ते घाबरले आणि मग ते ऐकून त्याची दुसरी जी मॅनेजर जी होती ती त्या ठिकाणी आली आणि त्यांनी सुद्धा माफी मागितली, की "सर, जे कन्झ्युमरच्या बाबतीमध्ये घडलंय त्याबाबत आम्ही माफी मागतोय." त्याच्यानंतर म्हटलं, "मॅडम माफीचा प्रश्न राहिला, संपला. आम्ही तिथेच तो विषय स्टॉप केला होता. परंतु आमचं म्हणणं एवढंच होतं, की याच्यापुढे कन्झ्युमरला अशी हॅरेसमेंट करता कामा नये. कारण जेव्हा एक टेन्युअर तुमचा चुकतोय, एक हप्ता जेव्हा तुमचा चुकतोय, तेव्हा तुम्ही हजारो त्या कस्टमरला फोन करून त्रास देताय, त्याच्या घरी जाऊन बसताय आणि आज तुमच्या चुका झाल्यात आणि वरून तुम्ही वर तोंड करून बोलतायत, हे चुकीचं आहे." आणि त्या ब्रांच मॅनेजरला एवढंच सांगा, तू माफी मागितली म्हणजे विषय संपतो असा नाही. या तुमच्या चुका आहेत. तुम्ही बॉस नाहीयेत. तुम्ही कन्झ्युमरचे सेवक आहात, कस्टमरचे सेवक आहात, ग्राहकाचे सेवक आहात. तुम्ही सेवा करण्यासाठी तिथं बसलेला आहात. तुम्ही मॅनेजर म्हणजे काय हे पहिल्यांदा शिकून घ्या आणि नसेल शिकत तर त्या बेअक्कल मॅनेजरला पहिल्यांदा शिकवा. अशाच प्रकारची त्यांना आपण भाषा वापरली. मग त्या दुसऱ्या मॅनेजरने म्हटलं, की "साहेब कदाचित तुम्ही त्यांना अरेरावीची भाषा वापरली म्हणून त्यांनी तुमच्याशी बोलायला नाकारलं." त्याला आपण स्पष्ट सांगितलं, "आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत." साहेब नमस्कार. म्हणजे साहेब शब्द वापरणं त्यांना अरेरावी झाली का? किंवा त्यांना मान-सन्मान नाही का? मग त्यांची काय आरती करायची होती का? म्हणजे पहिल्याच गोष्टी तुम्ही चुकी केले आणि वरून तुम्हाला साहेब सांगायचं आणि वरून तुम्ही मान-अपमानाच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. मग थोडंसं त्यांना म्हटलं, की "ठीक आहे मॅडम तुमचीही रेकॉर्डिंग आम्ही आर टाकतोय आणि मग खरं काय प्रकरण आहे ते समोर येऊ द्या."
माझ्याकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी तुम्ही करायला हरकत नाही. तुमच्याकडे रेकॉर्ड असतील, तुम्ही रेकॉर्डिंग काढा. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत, आम्ही रेकॉर्डिंग सबमिट करतोय. कोणी कोणाला शिवीगाळ केली आणि कोणी कोणाला रिस्पेक्ट दिला आणि जर का सत्य असेल, तर नक्कीच आम्ही त्या मॅनेजरला घरी बसवायला भाग पाडू. मग त्यानंतर पुन्हा त्या मॅनेजरने रिक्वेस्ट केली, की "सर मी त्यांच्या वतीनेही माफी मागते, मी ब्रांचच्या वतीनेही माफी मागते आणि जो घडलेला प्रकार होता त्याच्या वतीने सुद्धा माफी मागते." बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी आपण लगेच त्याला विरोध करणं गरजेचं आहे. कारण कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ म्हणतोय, की ग्राहकाची अशी फसवणूक पहिली गोष्ट म्हणजे होता कामा नये. पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्या ग्राहकाशी तो मॅनेजर असेल किंवा त्या बँकेचा मालक असेल, तरी सुद्धा कन्झ्युमरशी, ग्राहकाशी सौजन्यतेने, नम्रतेने, शीलतेनंच वागणं गरजेचं आहे. त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आपण त्यांना साहेब म्हणतोय मान्य आहे. आपण त्यांना साहेब बोलावं कशानुसार? त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या पोस्टिंगनुसार. परंतु त्या मॅनेजरने, त्या मालकाने कोणी व्हॉटएव्हर जो पण कोणी असेल त्या खुर्चीवर बसलेला, त्या प्रत्येकाने ग्राहकाशी सौजन्याने, प्रेमाने वागणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अशीच भाषा आपण शिकवल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा माफी मागितली. त्यानंतर मला वाटतं त्याच बँकेमध्ये दुसरंही काहीतरी प्रकरण आहे. लवकरच आपण ते उघड करतोय आणि त्या संदर्भात कन्झ्युमर लॉ नुसार ग्राहक संरक्षण केंद्राशी संपर्क करून त्यांची तक्रारी करण्याच्या आपण प्रयत्नामध्ये आहोत. त्याचबरोबर अ, मानवाधिकार आयोगामध्ये सुद्धा संबंधित व्यक्तींची किंवा आपल्या ग्राहकांची फसवणूक केली जाते. ही बँक कशी फसवणूक करते, हे त्यांना सुद्धा दाखवून देणार आहोत आणि आर-बी-आयला जी आर-बी-आयच्या गाईडनुसार काम करत नाहीत किंवा आर-बी-आयच्या गाईडलाईननुसार कुठल्याच ग्राहकाला सुविधा दिल्या जात नाहीत, हे दाखवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. फक्त त्याचा पुरावा आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही झाली आत्ताची जस्ट 2 दिवसापूर्वीची घटना आहे. प्रकरण आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकाला काम करायचं आहे. आता हे काम करण्याची धमक किंवा हे काम करण्याची ताकद किंवा हे काम करण्यासाठीचा अभ्यास आपल्याला कसा लक्षात येईल, कसा कळेल? तर आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण ज्या मीटिंग्ज अरेंज करतोय ह्याच्यामध्येच सगळे आता आज आपण जसं बघितलं कलम. ठीक आहे, तुम्हाला मान्य आहे, मला माहिती आहे तुम्ही सर्व हुशार लोकं आहात, अभ्यासू लोकं आहात, अ, चांगले कर्तव्यदक्ष नागरिक आहात. परंतु एखादी घटना घडते आणि त्या घटनेमध्येच आपण अडकतोय. मग जर आपण कर्तव्यदक्ष, अभ्यासू त्याच्यानंतर ज्ञानी लोकं असताना मग आपल्यावर अशी वेळ का येते? आता ते प्रश्न आपल्या प्रत्येक नागरिकाला आहे. कारण मागील वर्षी 2021 साली, मागील वर्षी नाही 2021 सालापासून आमच्या संपर्कामध्ये सोलापूर जिल्ह्यातून काही होते. त्या व्यक्तींचा वैयक्तिक परिचय मला नव्हता. परंतु त्यांच्या अभ्यासानुसार मला स्पष्ट दिसत होतं, की संबंधित व्यक्ती ही सायको प्रकारची आहे आणि अर्धवट माहिती असलेली व्यक्ती आहे. कुठेतरी लोकांना ज्येष्ठ नागरिक सांगून कुठेतरी फसवणूक करून एका संस्थेची स्थापना, अन्याय, भ्रष्टाचार वगैरे अशा नावाचा वापर करून या संस्था चालवायच्या आणि लोकांना गुरफटून ठेवायचं. काही दिवसांपूर्वीच मी त्या संस्थेचं नाव बघितलं तर नाव बदललेलं आहे. जी वस्तुस्थिती आहे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून एक थर्ड पर्सन उभी केली आणि त्या थर्ड पर्सन कडून आपल्याशी संपर्क झाला आणि त्यांनी आपल्याकडून मार्गदर्शनाची सुद्धा मागणी केली. आपण त्यांना मार्गदर्शन केलं, नाकारलं नाही. सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे, की ज्या वेळेमध्ये त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले, त्यावेळी त्यांना आपली गरज भासली. ज्या वेळेमध्ये आपण त्यांना सांगत होतो, की अशा पद्धतीने काम करायचं नाही. अशा पद्धतीने काम केलं तर तुम्ही फसणार कारण तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इल्लीगल संस्था चालवताय. तुमची संस्था कुठल्या प्रकारची रजिस्ट्रेशन नाही. तुम्ही कुठेतरी खोटे प्रकारचे दाखले दाखवतायत आणि संस्था दाखवतायत. तर अशा भविष्यामध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि झाले सुद्धा गुन्हे दाखल आणि आज त्यांच्यावर रडण्याची वेळ आली. आज त्यांच्यावर ते नाव बदलून दुसरं नाव घेऊन आता कोणाची संस्था आहे आपल्याला त्याच्याशी मतलब नाही किंवा पडायचं नाही. मी नावही नाही ते सांगणार. परंतु ही वस्तुस्थिती आहे. मग जर आम्ही एवढा अभ्यासू होतो, आम्ही वयस्कर होतो, म्हणजे मला हे शब्द वापरले होते, की तुमचं जेवढं वय नाही तेवढं वर्ष तेवढं वर्ष आम्ही काम केलेलं आहे, असं सांगण्यात आलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आणि मला जेव्हा मला संबंधित व्यक्तीचा जेव्हा मला फोन आला, की साहेब मार्गदर्शन पाहिजे म्हणून, तेव्हा अक्षरशः मला हसू आलं. मी त्यांना पहिल्यांदा हाच प्रश्न केला, की आमचं जेवढं जगणंही नाही झालेलं तेवढा तर त्यांचा अभ्यास आहे किंवा तेवढा वर्ष तर त्यांचं काम आहे, तेवढं वर्ष त्यांनी समाजासाठी दिलंय. मग आज आमची वेळ आमच्याकडे मार्गदर्शन घेण्याची वेळ का? आम्ही तर त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे, की आपण अशा गोष्टी जेव्हा समाजामध्ये काम करत असेल,
तर नक्कीच आपल्यावर सुद्धा अशी अडकण्याची, फसण्याची वेळ येते आणि ती वेळ येऊ नये म्हणून लहान मोठा हा कुठलाही प्रकार न मानता मला ज्या ठिकाणी, ज्या मीटिंगमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या अ, माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून, माहिती अधिकार अभ्यासू असलेल्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळतं, अशा प्रत्येक व्यक्तीकडून मी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. काल परवा एका WhatsAppच्या ग्रुपवर एक पाठपुरावा म्हणून आपले सहकारी आहेत, त्या सहकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे अ, समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत म्हणजे आपले नगरमधले एक सहकारी मित्र आहेत. त्यांचा आमचा म्हणजे वैयक्तिक परिचय नाहीये, परंतु सामाजिक बांधिलकी त्याच्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत. आता कुठल्यातरी संस्थेला सुद्धा ते जॉइन्ड आहेत. परंतु त्यांनी माहिती अधिकार क्षेत्रामध्ये भरपूर वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांनी ह्याच उद्देशातून ग्रामपंचायतीमध्ये होणारे भ्रष्टाचार आणि इतर ठिकाणी होणारे भ्रष्टाचाराच्या पाठपुरावा ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे. घरोघरी पोहोचायला पाहिजे. घरोघरी होणाऱ्या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार त्याला आवाज उठवला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या माध्यमातून एक WhatsAppचे ग्रुप बनवलेले आहेत. त्या ग्रुपमध्ये काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती जॉइन झाली, जी माझ्या मते तरी मी तर स्पष्ट त्या ग्रुपच्या ॲडमिनला स्पष्ट सांगितलं, की सदरहू व्यक्ती ही सायको आहे. आणि ह्या असल्या प्रकारची भाषा या ग्रुपवर येऊन करत असते. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय असतं, लोकं कसे दाखवतात ते बघा. त्या ग्रुपवर घडलेली घटना आहे. त्या व्यक्तीने काही प्रश्न मांडले. त्या प्रश्नाला आपण चांगल्या प्रकारे उत्तर सुद्धा दिलं होतं. मला आता आठवत नाही पहिल्या दिवशी त्यांनी काय प्रश्न केला होता. प्रश्न काय होता तो आठवत नाही, परंतु त्यांची मांडण्याची भूमिका कशी होती बघा. त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, की आणि त्यांच्या प्रोफाइलला लिहिलेलं आहे क कायद्याचा. म्हणजे आता जेव्हा माझ्याशी ॲडमिनशी जेव्हा बोलणं झालं, सहकाऱ्यांशी बोलणं झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "साहेब, संबंधित व्यक्ती ही एका वकिलाच्या हाताखाली कुठेतरी त्याच्या ऑफिसमध्ये कारकुनाचं काम करतोय. त्यांना अभ्यास झालेला आहे आणि ते साहेबांचे जे काही ड्राफ्ट असतात, ते चोरून घेतात आणि ते आपल्यासारख्या अशा ग्रुपमध्ये येतात आणि लोकांशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांना जेव्हा गरज लागते, तेव्हा ते ड्राफ्ट ते फक्त विकण्याचं काम करतात, त्याचं सेलिंग करण्याचं काम करतात." तर मला माहिती आहे परंतु संबंधित व्यक्ती ही फक्त दारूच्या नशेमध्ये नशेच्या आहारी जाऊन आणि सायको असल्यामुळे हे असल्या प्रकारचे घाणेरडे प्रकार करत असते. त्याच्यामुळं आपण त्वरित कारवाई करावी. कारण ज्यांना गरज आहे ते कुठेतरी अजून अडकण्याचा किंवा अजून अशा भोंदू लोकांच्या मागे लागून फसण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या व्यक्तीने मेसेज असा केला होता, की तुम्ही किती कायदे अभ्यासक आहात किंवा तुम्हाला किती कायदा समजतो, किती अभ्यास आहे आणि त्यांनी एक प्रश्न केला होता. मला एक्झॅक्टली तो प्रश्न आठवत नाही, ग्रुपमध्ये आहे. तर त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलात, तर खरं तुम्ही अभ्यासू आहात किंवा तुम्हाला माहिती अधिकार कळला, तुम्हाला कायदा कळला असा त्यांनी प्रश्न केला होता. आणि त्याच्यावर आपण चांगल्या भाषेमध्ये उत्तर दिलं. आपल्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला उत्तर दिलं. त्याच्यानंतर तो प्रत्युत्तर करता झाला नाही. त्याने उत्तर दिलं नाही. 2 दिवसानंतर त्याने पुन्हा एकदा एक प्रश्न केला, की वकिलांवर गुन्हा दाखल होतो का? किंवा वकिलांवर गुन्हा दाखल होतो की नाही? याची माहिती ज्याला असेल तो खरंच अभ्यासू आहे किंवा असं असं काहीतरी बडबडत होता. एकाने टाकलं होतं आणि त्याच्यावर आपण उत्तर सुद्धा दिलं आणि योगायोगाने आमच्या परिसरामध्ये वकिलांचा वाद झाला होता आणि एका वकिलावर मला वाटतं बरेचसे किमान 12 ते 15 कलमं लावून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या एफ-आय-आरची कॉपी जस्ट 1 दिवस आधीची, 1 दिवस म्हणजे 12 तासापूर्वीची एफ-आय-आर मी त्या ग्रुपवर पोस्ट सुद्धा केली आणि तो माणूस म्हणतोय, म्हणजे वकिलावर त्याला मी एवढे शब्द सुद्धा वापरले, की एफ-आय-आर नीट वाचा त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ॲडव्होकेट. म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्या नावापुढे ॲडव्होकेट सुद्धा लिहिलेला आहे. आता मी ओळखत असल्यामुळे मी स्पष्ट टाकलं ना आणि लेटेस्ट टाकलं, की जुनी कुठली घटना किंवा कुठलातरी संदर्भ द्यायचा हा प्रकार सुद्धा मी नाही सांगितला. तेव्हा तो माणूस त्याच्यावर कमेंट करतोय, की असं वकिलांवर गुन्हा दाखल होतच नाही. असं कुठेच कायद्यामध्ये नाही आणि त्याने नाव घेतलं एका प्रतिष्ठित वकिलांचं, ज्यांनी सरकारी वकील म्हणून चांगलं नाव कमवलेलं असा वकिलांचं नाव त्याने घेतलं आणि तो म्हणतोय, की या वकिलांची अशी स्टेटमेंट आहे, की वकिलांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. उज्ज्वल निकम नावाचे जे सरकारी वकील होते, जे आता खासदार झालेले आहेत, ज्याचा चांगला तगडा अनुभव आहे, अशा व्यक्तींच्या नावाने त्यांनी ती स्टेटमेंट सांगतो आहे. त्याला मी हेही सांगितलं, की अशी स्टेटमेंट कुठे असेल तर ती आम्हालाही दाखव. मुळात अशी स्टेटमेंट त्यांची कधीच नाही आणि नसणारही आहे. कारण असं शक्यच नाहीये, की वकिलावर गुन्हा दाखल होत नाही. काही जजवर झालेले आहेत. राष्ट्रपतींवर गुन्हा दाखल होऊ शकतो, पंतप्रधानांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर वकिलांवर का होऊ शकत नाही? असा तर त्याला आपला प्रश्न होता.
जेव्हा त्याला आपण ती एफ-आय-आर टाकली त्या वयामध्ये संबंधित व्यक्तीने सांगितलं, की आता तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. तुम्ही असे वकिलांवर गुन्हे दाखल करायला जाता किंवा असं वेगळाच काहीतरी बडबडायला लागला आणि मग तो त्याचं भाषण सुरू करायला लागला. दुसऱ्या-तिसऱ्या मेसेजमध्ये त्याने भाषण सुरू केलं, की मी फुकटमध्ये लोकांना न्याय देतो, तुम्ही लोकांकडून विकत घेता, तुम्ही लोकांना विकता, संबंधित अशा बरेचसे काही तो बोलत होता. आणि याच्यावरूनच लक्षात आलं, या व्यक्तीला आपण ना प्रश्न विचारला, ना काही मार्गदर्शन मागितलं, ना काही त्या ग्रुपवर विचारलं. मग हा व्यक्ती आपण दुसऱ्याला सांगत असताना मध्येच येऊन कुठेतरी तुम्ही विकत घेता किंवा विकत देता, लोकांना हे करता, ते करता म्हणजे स्वतःच्या गोष्टी तो तिथे टाकत होता. आणि तो म्हणतोय मी समाजसेवक आहे, मी एवढी वर्ष सेवा केली, मी एवढे वर्ष लोकांना फुकट सांगत गेलोय. आणि त्याची माहिती काढली तेव्हा ती वेगळीच निघाली. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की बरेचसे असे माहिती अधिकार कार्यकर्ते असतील किंवा कायदेविषयक माहिती सांगणारे असतील किंवा इतर काही गोष्टी सांगणारे असतात. परंतु हे बंधू आहेत. म्हणजे जसं आपण बंधू बाबा जसं म्हणतोय, त्याच प्रकारचे हे कायद्यासंदर्भातले, माहिती अधिकारासंदर्भातले बंधू आहेत. कारण बरेचसे माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा ज्यांना काहीच माहिती नाही. कारण त्यांना साधा अपील कुठे करायचा, साधा माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, किती काळापर्यंतचा करायचा किंवा कुठल्या माहितीसाठी आपण काय लिहिलं पाहिजे, काय मागणी केली पाहिजे ह्याचाही अभ्यास नाही आणि ते स्वतःला ग्रेट असे माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा समजत असतात. कारण असे आपल्याला रोजचे भेटत असतात. ही वस्तुस्थिती आहे. तर जरी आपल्याला अशी काही माहिती असली तरी आपण समाजामध्ये आपल्याला जोपर्यंत पूर्ण माहिती नाही, तोपर्यंत कधीही वायफळ चर्चा किंवा वायफळ बडबड करू नये. कारण आपला त्या ठिकाणी हशा होतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला जे आपण काम करतोय, त्याला सुद्धा लोकं नाव ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आता काही कलम आम्हाला सुद्धा समजत नाही किंवा काही कायदा असतो तेव्हा त्या कायद्यामध्ये पळवाट काढली जाते. त्यावेळेस आम्ही सुद्धा मार्गदर्शन घेत असतो. पोलिसांचा असेल किंवा इतर कायदेतज्ञांचा असेल, वकिलांचा असेल, जज लोकांचा असेल, त्या लोकांचं सुद्धा मार्गदर्शन घेत असतो. का? कारण माहिती आहे, इथे पळवाट काढलेली आहे किंवा तो कायदा आपल्याला माहिती नसेल, तो माहिती अधिकारामध्ये का पळवाट काढली किंवा ती माहिती का दिली नाही. आपण मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आपल्याला कितीही अभ्यास असला, आपल्याकडे कितीही नॉलेज असलं, कितीही ज्ञान असलं, तरी माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो, प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याप्रमाणेच आपण मागणी करणं किंवा शिकत राहणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मॅक्सिमम आपली दर रविवारी जर का मीटिंग असते, त्या मीटिंगमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता जर का मिळतं. बाहेरच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मी स्वतः 2 वर्ष माहिती अधिकार कायदा आम्ही फुकट नाही शिकलो. आम्ही पैसे भरून माहिती अधिकार कायदा शिकलो. काही ठिकाणी कायद्याचा अभ्यास सुद्धा कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ सुद्धा आम्ही पैसे भरून शिकलेलो आहोत किंवा पर्यावरणचा जो काही कायदा आहे ते सुद्धा काही ठिकाणी मी स्वतः माझ्याकडे त्याचे सर्टिफिकेट्स आहेत काही ठिकाणी जे कायदेतज्ञ आहेत त्यांच्याकडून घेतलेले. आणि म्हणजे आम्ही तर जर पैसे देऊन जर ह्या गोष्टी शिकतोय आणि आपल्याला जर त्या गोष्टी फुकट मिळतात तर आपण पदाधिकारी म्हणून, सदस्य म्हणून आपण तत्परतेनं ते ऐकणं आणि आपल्या कामासाठी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर लगेच मिळतात किंवा जे आता एआय आलेलं आहे. ChatGPT आलेला आता बऱ्याचशा जणांना ती सवय पडलेली आहे. ते काही असलं तरी आपण लगेच त्या एआयवर टाकायचं. एआय लगेच आपल्याला ते किंवा ते ChatGPT ते सगळं आपल्याला माहिती पुरवतं. परंतु बऱ्याचशा वेळेमध्ये ते ChatGPT किंवा ते एआय जे टूल्स आहेत, हे सुद्धा चुकीची माहिती देतं. त्याचा पुरावा मला वाटतं आपल्या ग्रुपवर सुद्धा ही खोटी माहिती कशी दिली जाते, ते आम्ही पुराव्यासह म्हणजे ChatGPT सुद्धा खोटी माहिती देतं, चुकीची माहिती देतं. त्याचा पुरावा आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सिद्ध केलेला आहे. म्हणजे त्याचे आम्ही स्क्रीनशॉट काढले. आम्ही त्या ChatGPTला माहिती विचारली आणि त्याचे स्क्रीनशॉट काढले. आता माहिती म्हणजे काय? जे आपल्याला माहिती नाही असं नाही. जे आपल्याला माहिती आहे. ती माहिती म्हणजे कुठली? जो आपला गाडीसाठीचा जो कोड दिलेला असतो बघा, MH0448 समथिंग जे असतात बघा. प्रत्येकाला माहिती असेल. प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्याचा वेगवेगळा आहे. तो आम्ही जेव्हा विचारला, जेव्हा आमच्या परिसरातला आम्ही जेव्हा 48 विचारला, तर 48 हा वसई विरार येतो. तर त्याला काहीतरी वेगळंच रत्नागिरी, रायगड असा काहीतरी जिल्हा दाखवला गेला होता. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे, हे सर्वश्रुत प्रत्येकाला माहिती आहे, की हा कोड कुठल्या तालुक्यासाठी, कुठल्या जिल्ह्यासाठी आहे. आणि ChatGPT किंवा हे Google किंवा हे जे काही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आलेली आहे, हे कुठेतरी भलतंच दाखवतं. म्हणजे त्याच्यावर 100% अवलंबून न राहता, जे खरं कायदा काय आहे, हे तपासून पाहणं, पडताळून पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच पद्धतीनं आपल्या मानवाधिकारचं काम चालतं. कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकतो.
बाकीचे काही कलम आहेत पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या मीटिंगमध्ये आपण पुढचे काही कलम घेणार आहोत. कोणाला काही प्रश्न आहे? कोणाचा काही जर प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता. त्या आमच्या सहकार्याने प्रसिद्ध केली आणि तीच बातमी मी पाहिली आणि मला आश्चर्य वाटलं आणि स्वतः पोलीस निरीक्षकांनी तो पेपर स्वीकारला आणि मी फक्त ती व्हायरल केली. ती पोस्ट फक्त व्हायरल करण्याचं मी काम केलं. काही दिवसानंतर मी स्वतः जेव्हा पोलीस स्टेशनला जेव्हा गेलो त्यावेळेमध्ये साहेबांशी काही संपर्क झाला नाही. परंतु जे इतर पोलीस जे होते आता सगळे संपर्कातले चांगले ओळखीचे असल्यामुळं त्यांनी सांगितलं, की तुम्ही असं कसं केलं? किंवा तुम्ही चांगले संबंध असताना तुम्ही साहेबांच्या विरोधात सगळ्या गोष्टी करता किंवा असं काय केलं? म्हटलं आम्ही काय केलेलं? आम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही बातमी तपासा, बातमी कोणाच्या नावाची आहे. आणि एक पत्रकार म्हणून माझं काम आहे ते अ, प्रसार प्रचार करणं ते माझं काम आहे तेवढंच मी केलेलं आहे. म्हणजे या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी जेव्हा काही गोष्टींची आपण तपासणी केली, काही गोष्टी जेव्हा आपण पाहिल्या, तर आमच्या परिसरामध्ये म्हणजे जाता-येता जे मला काही दिसत होतं, एका राज्य महामार्गावर अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूला ऑलरेडी रस्ता खराब असताना सुद्धा रस्त्याला लागूनच एक अनधिकृत फोर व्हीलर त्याच्यामध्ये गॅसचा बाटला ठेवून तो तिथे टपरी चालवायचा, तिथे जेवण वगैरे तो बनवायचा. ती घटना माझ्या लक्षात आली. मी रोज पाहत होतो. त्याला विरोध आपण समोर जाऊन करू शकत नाही म्हणून मी ट्रॅफिक कर्मचाऱ्यांशी संपर्क केला. चांगल्या संपर्कातले होते. आपण त्यांना नेहमी सहकार्य करत असतो. त्यांच्याशी जेव्हा संपर्क केला, त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की साहेब अशा-अशा कलमानुसार 285 नुसार त्यांच्यावर जो काही कलम असेल त्या कलमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आपण केलेली आहे. आणि कोर्टमध्ये प्रकरण सगळं सबमिट केलेलं आहे. तुम्ही अ, या अ, साहेबांशी भेटून घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. मी तत्काळ पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीस स्टेशनमधून ती माहिती काढून घेतली. 128 नुसार त्यांचे गुन्हे 128 गुन्हा नंबर नोंद होता. ती माहिती घेतली आणि मी फक्त त्या परिसरातील पोलीस स्टेशनला तिथले असणारे ए-पी-आय असिस्टंट म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांच्याशी तिथे बीट मास्टर जे आहेत त्यांच्याशी संपर्क केला. त्याच्यानंतर ती एक ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी संपर्क केला आणि ट्रॅफिकवाल्यांशी संपर्क केला. आणि त्यांना सरळ-सरळ सांगितलं, की मी एकदा लेटर देणार, दोनदा लेटर देणार, तिसऱ्यांदा म्हणजे मी ह्या कारवाया त्यांना तुमच्या 285 नुसार ज्या काही दंडात्मक कारवाई त्या करायला लावणार आणि 2-3 कारवाया झाल्याच्या नंतर फौजदारी गुन्हा दाखल करायची मागणी करणार. त्याच क्षणी म्हणजे अवघा हा मेसेज फॉरवर्ड झाल्याबरोबर ती टपरी तिथून आज 3 दिवस झाले तिथे दिसत नाही. आणि आपण त्याच्यासाठी पत्रव्यवहारही नाही अजून केलेला. कारण 2 दिवस मला वेळ नव्हता आणि म्हटलं सुट्टी होती. त्याच्यामुळे आपल्याला पत्रव्यवहार करणं शक्य नव्हतं. म्हणजे सोमवारी सगळे कार्यालय उघडतील म्हणून सोमवारी आपण ट्रॅफिकवाल्यांना, वाहतूक नियंत्रण कक्षाला, त्याच्यानंतर पोलिसांना, त्याच्यानंतर संबंधित स्थानिक प्रशासनाला आपण हा पत्रव्यवहार करूया. 3 दिवस झाले आज त्याने ते काम बंद केलेलं आहे. तरी सुद्धा जरी काम बंद केलेलं असलं, हे आपलं श्रेय आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आपण नेहमीच सांगत असतो. तरी सुद्धा आपण त्या संबंधित ग्रामपंचायत, पोलीस आणि ट्रॅफिकवाल्यांना आपण निवेदन देणारच आहोत. कारण आपण करत असलेलं काम हे समाजाला सुद्धा कळलं पाहिजे, माहिती झालं पाहिजे. आता हे कोणी बंद केलं हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. मग ते सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे का? ठीक आहे. ते प्रश्न नसतील कोणाचे आणखीन काही हरकत नाही. पदाधिकाऱ्यांसाठी जर काही प्रश्न असेल तर आपण आपले मानवाधिकार पदाधिकारी ग्रुपला आपण तो प्रश्न पोस्ट करू शकता. कोणी सदस्य असेल तर आपले मानवाधिकार सदस्य जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. किंवा आपल्या परिसरामध्ये मी लास्ट टाईम सांगितलं होतं, की आपल्या परिसरामध्ये जसे WhatsAppचे ग्रुप प्रत्येकाने तयार करा. जर ज्याने केले असेल त्यांनी मानवाधिकारचा जो ऑफिशियल नंबर आहे तो जॉइन केला तरी चालेल. कारण माझ्या नंबरला जवळपास 450 ग्रुप WhatsAppला आहे. त्याच्यामुळे मोबाईल कधी-कधी हँग होतोय. तरी केला तरी जास्त त्याच्यामध्ये प्रश्न नसेल तर नक्कीच मी रिप्लाय देत जाईल. परंतु आपले मानवाधिकार संस्थेचा जो नंबर आहे ऑफिशियल नंबर तो जॉइन करून घ्या. जेणेकरून किंवा आपल्या मानवाधिकारचा जो कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये जॉइन करा. त्या कम्युनिटीला जॉइन केली तर त्याचा आणखीन फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि आपल्या परिसरामध्ये आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला जास्त सोपं होऊन जाईल. ठीक आहे. आजचा आपण बी-एन-एस कायदा 115, 116, 117 पाहिला. आपल्या मानवाधिकारने या आठवड्यामध्ये केलेलं कामं पाहिली. कशा पद्धतीने आपण काम करतो ते पाहिलं. नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण बी-एन-एसचा काही कलम घेऊन
किंवा इतर कुठला कलम आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण वेळेवर कारण आपला नियम आहे वेळेवर मीटिंग चालू करतोय आणि वेळेवर मीटिंग संपवतोय. परंतु आपण वेळेवर जॉइन झालात तर आपल्याला ते पूर्ण ऐकायला मिळेल, अन्यथा आपल्याला ते पूर्ण ऐकायला मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आपण मीटिंगला जे टायमिंग दिलेला असतो, जी वेळ दिलेली असते, त्या वेळेतच म्हणजे कधी 8 ते 9 असते, कधी 8:30 ते 9:30 असते. तर आपण प्रत्येकाने रविवार आपल्याला आठवड्यातून पदाधिकाऱ्यांना मी म्हणतोय, बाकी इतर सदस्यांना मी काही जबरदस्ती नाकारणार नाही. परंतु पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ही मीटिंग आपल्यासाठी असते, आपल्या समस्या मांडण्यासाठी असते. याच्यापुढे जे पदाधिकाऱ्यांचे वैयक्तिक कारण काही पदाधिकाऱ्यांचे वैयक्तिक दिवसाला 15-15 फोन असतात. तर एवढे फोनवर माहिती देणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी क्षुल्लक कारणासाठी काम सोडून शक्य नाही. कारण ज्या वेळेमध्ये आमच्याकडे पेशंट असतात, तर पेशंटच्या वेळेमध्ये आम्हाला फोन उचलता येत नाही. ट्रीटमेंट चालू असताना त्याच्यामुळं मग काही वेळेमध्ये पदाधिकारी सुद्धा नाराज होतात. तर आपण जर इथूनच अभ्यास केलात, तर आपल्या परिसरामध्ये आपल्याला काम करायला सोपं जाईल. नक्कीच सुरुवातीला आपल्याला त्या गोष्टी जमतीलच किंवा माहिती असतीलच असं मी सांगू शकत नाही. परंतु हळू का होईना आपल्याला त्या गोष्टी आपल्याला कलम, कायदा किंवा आपण करत असलेलं काम आता जे मी मगाशी एक काम सांगितलं, जे आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलं कारण त्यांनी पाहिलेलं होतं काम आपण आधी कसं केलेलं आहे. पाहिलेलं म्हणजे अशाच फोनच्या संपर्कातून त्यांनी काम प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि त्या पदाधिकाऱ्याला मी फक्त आदल्या दिवशी एवढंच सांगितलं होतं, की अशा टाइपचे प्रश्न विचारा, अशा-अशा प्रकारचे त्यांना बघा काय बोलतायत. जर त्यांचा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स नाही आला, तर मग मला फोन करा. आपण त्यांना नक्कीच त्यांचा समाचार घेऊ. आणि त्या प्रकारे त्यांनी काम केलं. आता त्यांना ते कळायला लागलं. आता ते स्वतः उत्तरं देतात. समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीला प्रश्न बरोबर त्या पद्धतीने करायला लागतात. म्हणजे हे त्यांना कळलं आता. मग त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा कळणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तर समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो किंवा नाहीतर ते कसं होतं, मी लास्ट टाईम सुद्धा सांगितलं होतं, आपण एखाद्या लढाईला उतरतोय आणि लढाई करण्यासाठी आपल्याकडे ढाल नाही, आपल्याकडे तलवार नाही, तर आपण नक्कीच तिथे आपला पराभव निश्चित ठरलेला आहे. आपण काहीही ती लढाई लढू शकत नाही. आपण तिथे काम करू शकत नाही. म्हणून जर चांगल्या प्रकारे जर लढाई लढायची आहे, आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करायची, चांगल्या प्रकारे लोकांना सहजतेने न्याय मिळवून द्यायचा आहे, तर आपल्याला पहिल्यांदा त्या गोष्टींचा अभ्यास असणं, माहिती असणं, ज्ञात असणं गरजेचं आहे. आणि ते कुठून मिळेल? तर ते नुसतं कुठून तरी बघणं नाही. आपल्याला प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. आता जरी तुम्हाला आता कलम जरी माहिती झाला नाही लक्षात राहणार. पण ज्या दिवशी तुम्ही एखाद्या घटनेच्या समोरच जाल आणि तिथे तुमच्यावर प्रसंग येईल आणि तुम्हाला त्या गोष्टींची आठवण होईल आणि तिथे तुम्ही जेव्हा कलमांचा या वापर कराल किंवा तुम्हाला आठवेल, त्यावेळेस तुमचा तो कलम एवढा लक्षात राहील, की साधी मारहाण, लाथाबुक्क्याने मारहाण झाली, BNS 115 लावला जातो. रक्त निघालं थोडक्यात कुठेतरी झटापटी झाली त्याच्यात रक्त निघालं 116 लावला जातो. कुठेतरी शस्त्राचा वापर केला, अस्त्राचा वापर केला, धारदार शस्त्र घेतलं, सुरी, चाकू, तलवार यांचा वापर केला तर 117 लावला जातो. हे 100% तुमच्या लक्षात राहणार कायमस्वरूपी, परत तुम्हाला माहितीच नाही. मग असे 1-1, 2-2 कलम जर का तुम्हाला माहिती व्हायला लागले, तर भविष्यामध्ये तुम्हाला कलमांची गरज काय? तुम्हाला पुस्तक बघायची गरज काय? झालात ना तुम्ही वकील. सांगण्याचं तात्पर्य माझं हे आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मला वाटतं कोणाचे प्रश्न नाहीत आता. आजची मीटिंग आपण या ठिकाणी संपली. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला आपला WhatsAppचा ग्रुप आहे तिथे विचारू शकता. आजची मीटिंग संपली. आपण पुढच्या रविवारी वेळेवर प्रत्येकाने आणि आपल्या संपर्कातील सुद्धा आपल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ग्रुपमध्ये मी जसं मागच्या वेळेस सांगितलं